नमस्कार शिक्षक मित्रांनो, एक्सेल एक्सपर्ट फॉर टीचर या संकेतस्थळावर आपले स्वागत आहे। आज आपण बेसिक एक्सेलच्या काही नवीन बाबी या ठिकाणी शिकणार आहोत। यामध्ये नवीन शीट ॲड करणे, शीटला नवीन नाव देणे, एखादी शीट डिलीट करणे आणि आपल्याला एनएच शीट हाईड करणे किंवा अनहाईड करणे, शीटला कॉपी व मूव्ह करणे आणि एखाद्या शीटला कलर देणे या बाबी आपण या ठिकाणी आज बघणार आहोत। एखादी शीट ॲड करण्यासाठी आपल्याला सर्वात प्रथम आपल्याकडे शीट किती आहेत आणि आपल्याला आवश्यक शीट किती आहेत हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे। आपल्याला आपल्या शीट प्रॉपरली 3 असतातच आणि त्या आपल्याला डिफॉल्ट मिळतात। मात्र आपल्याला कोणा 4थी शीट हवी असेल, 5वी शीट हवी असेल, आणखी शीट हवी असतील तर आपण या ठिकाणी इन्सर्ट वर्कशीट म्हणून एक ऑप्शन आपल्याला दिसत आहे, त्या ठिकाणी क्लिक केल्यानंतर आपल्याला एक नवीन शीट ॲड झालेली त्या ठिकाणी दिसेल। आपल्याला हव्या तेवढ्या शीट आपण या ठिकाणी ॲड करू शकतो। या ठिकाणी शीट 1, शीट 2, शीट 3 या ऑलरेडी मी ॲड केलेल्या आहेत आणि आधीही त्या ठिकाणी पार्ट 1, पार्ट 2, पार्ट 3 या शीट आपल्याला दिसत आहेत। नवीन शीट ॲड करण्यासाठी आपल्याला अजून एक ऑप्शन या ठिकाणी दिसत आहे। फॉर्मॅटमध्ये आपल्याला इकडे शीट ॲड करण्याचं एक ऑप्शन आपल्याला मिळेल। इन्सर्टमध्ये इन्सर्ट शीट हे बघा, या ठिकाणी इन्सर्ट शीट केल्यानंतर सुद्धा आपल्याला आता या ठिकाणी 4थी शीट ॲड झालेली आहे। आता शीटला आपल्याला ओळख व्हावी यासाठी विशिष्ट नाव देता येतं। आता शीटला नाव देणे म्हणजे रिनेम करणे। आता शीट 1 या ठिकाणी मी दिला आहे जानेवारी 17। त्यानंतर शीट 2 ला मी नाव दिलं फेब्रुवारी 17। शीट 3 ला नाव दिलं मार्च 17। मित्रहो, या ठिकाणी आपण ह्या ज्या शीट्स आहेत यांना डबल क्लिक केल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला ते हायलाइटेड झालेलं दिसत आहे ब्लॅक हायलाइट मध्ये। या ठिकाणी आपण काय करणार, त्यांना नवीन नाव देणार मार्च 17। म्हणजे आपल्याला रिनेम करण्यासाठी या ठिकाणी परत एक रिनेमचा अजूनही या ठिकाणी एक ऑप्शन आहे मित्रांनो। फॉर्मॅट मध्ये रिनेम शीट हे बघा, ऑर्गनाइज शीट या ठिकाणी आपल्याला हे ऑप्शन दिसत आहे रिनेम शीट। रिनेम मध्ये आता आपण या ठिकाणी नाव देणार एप्रिल 17। अशा पद्धतीने आपल्याला शीटला नवीन नाव देता येते। दोन्ही पद्धतीने आपण नाव देऊ शकतो। शीटला डिलीट करणे, आपल्याला जे शीट नको असेल ते शीट आपण या ठिकाणी डिलीट करू शकतो। आता हे शीट 4 या ठिकाणी मला नको आहे, आपण त्या ठिकाणी राईट क्लिक केल्यानंतर डिलीट हे ऑप्शन आपल्याला दिसत आहे। अशा पद्धतीने आपण ती शीट डिलीट करू शकतो। शीट 4 डिलीट झाले आहे। आता फेब्रुवारी 17 हे मी शीटला रिनेम केलं होतं, याला सुद्धा आपण डिलीट हे ऑप्शन वापरून त्याला डिलीट करू शकतो। आता शीटला हाईड करणे, अनहाईड करणे। या ठिकाणी मला पार्ट 1 हे जे शीट आहे हे मला या ठिकाणी नको आहे, ते मी डिलीट करू इच्छित आहे, तर आपण त्या ठिकाणी त्याला हाईड करू शकतो आपण। आता हाईड करण्यासाठी सुद्धा राईट क्लिक केल्यानंतर या ठिकाणी हाईड ऑप्शन दिसत आहे मित्रो। या ठिकाणी हाईड केल्यानंतर ते शीट हाईड झालेलं आहे। जानेवारी 17 हे सुद्धा शीट मला नको असेल तर आपण राईट क्लिक करून हाईडला क्लिक केल्यानंतर ते शीट आपल्याला हाईड झालेलं दिसत आहे। हाईड म्हणजे ते आपल्याला आहे मात्र लपलेलं आहे अशा स्थितीमध्ये ते आपल्याला दिसत आहे। आता अनहाईड करण्यासाठी मात्र आपल्याला काय करावं लागेल, कोणत्याही शीटवर आपल्याला राईट क्लिक केल्यानंतर या ठिकाणी अनहाईड ऑप्शन येतं आणि मात्र आपण हाईड केलेल्या सर्व शीट त्या ठिकाणी आपल्याला दिसत आहे। आपण मित्रांनो 2 शीट हाईड केल्या होत्या, जानेवारी 17 आणि मार्च 17। मात्र आपल्याला एक्सेल विचारत आहे की तुम्ही 2 हाईड केलेले आहेत, आपल्याला कोणती
शीट अनहाईड करायची आहे. आता मला जानेवारी 17 अनहाईड करायची असेल तर त्याच्यावर क्लिक करून ओके करायचं. जानेवारी 17 ही दिसत आहे. पुन्हा एकदा आपल्याला अनहाईड वर क्लिक केल्यानंतर तो मार्च 17 ही विचारत आहे, आपल्याला अनहाईड करायची आहे का. आपण मार्च 17 लाही अनहाईड करू शकतो. अशा पद्धतीने आपल्याला शीट हाईड आणि अनहाईड आपण करू शकतो. शीटला कॉपी व मूव्ह करणे ह्या बाबी आपल्याला नियमित वापराव्या लागतात. कॉपी आणि मूव्ह करण्यासाठी कोणत्याही शीटवर आपण राईट क्लिक केल्यानंतर तो त्या शीटची कॉपी करण्याची किंवा पोझिशन चेंज करण्याची आपल्याला तो संधी देतो. मी या ठिकाणी आपण मूव्ह आणि कॉपीला क्लिक केल्यानंतर तो आपल्याला विचारत आहे की आपल्याला कोणत्या ठिकाणी ती शीट ठेवायची आहे. आता मूव्ह टू एंड असं केल्यानंतर तो सगळ्यात शेवटी आपल्याला आपली शीट घेऊन जाईल. या ठिकाणी मूव्ह टू एंड केल्यानंतर ती शीट एकदम लास्ट मध्ये ही मार्च ही एप्रिल 17 आपल्याला दिसतच आहे, सगळ्यात शेवटी आलेली आहे. हिला आपल्याला सगळ्यात आधी न्यायची आहे, सगळ्यात पुढे घेऊन जायची असेल तर मूव्ह टू कॉपी केल्यानंतर पार्ट 1 पुढे मला ठेवायची आहे. या ठिकाणी आपण तिला पण पार्ट 1 पुढे एप्रिल 17 ही आपली शीट आलेली आहे. तिची एक कॉपी ही बनवायची असेल म्हणजे डुप्लिकेट कॉपी तर आपण मूव्ह और कॉपी नंतर या ठिकाणी क्रिएट अ कॉपी हे ऑप्शन तो आपल्याला विचारत आहे. म्हणजे मित्रो या ठिकाणी ती त्याच कॉपीची दुय्यम प्रत या ठिकाणी तयार झालेली आपल्याला दिसेल. या ठिकाणी आपल्याला त्याने विचारले आहे की दुय्यम कॉपी आपल्याला सेम टू सेम एक्झॅक्ट तयार करायची आहे का. या ठिकाणी बघा एप्रिल 17 आणि ही एप्रिल 17 या दोघं कॉपीज तयार झालेल्या आहेत. आपण तिला नंतर पुन्हा नाव देऊन रिनेम करू शकतो. या ठिकाणी आपण तिला रिनेम केलेला आहे जून 17. अशा पद्धतीने आपल्याला आपली कॉपी मूव्ह आणि कॉपी करू शकतो. आता शीटला कलर देणे. आता एखादी महत्वाची फाईल आहे, ही माझी सॅलरी फाईल आहे, अतिशय महत्वाची फाईल आहे. आपण त्या फाईलला कलर देऊन आपले मेमराईज आपण करू शकतो. आता या ठिकाणी या फाईलला या ठिकाणी टॅब कलर असा ऑप्शन आलेला आहे. टॅब कलर मध्ये आपण रेड कलर दिल्यानंतर आपल्याला ते विशिष्ट कलरने ते टॅब आपल्याला छान दिसत आहे. अशा पद्धतीने आपल्याला आता आपण याला आपण वेगळा कलर देऊन बघू. मित्रो या ठिकाणी आपल्याला हा दिला आपण कलर. अशा पद्धतीने आपण आपल्या टॅबला कलर देऊन आपलं क्लासिफिकेशन म्हणजे आपण आपलं वर्गीकरण करू शकतो. अशा पद्धतीने आपल्याला आपल्या टॅबचं संचालन आपण आपल्या पद्धतीने करू शकतो. रिनेम करू शकतो, कॉपीला कॉपी करू शकतो आणि वेगवेगळ्या शीट ऍड करून आपलं काम सुलभ आपण करू शकतो. तर मित्रांनो आपल्याला हा व्हिडिओ आवडलाच असेल असे अपेक्षा करतो. हा व्हिडिओ आपण एक्सेल एक्सपर्ट फॉर टीचर या संकेतस्थळावर मोफत पाहू शकता आणि डाउनलोडही करू शकता. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.